स्मरणिका नौखार. रेवदंडा वॉरियर्स संघ आपण पाहतोय ॲडव्होकेट रोहित भोईर यांचा संघ आहे, तर स्मरणिका नौखार संघ आपण पाहतोय जो साई प्रसाद भगत यांचा संघ आहे. दोन्ही संघांसाठी अगदी डू ऑर डाय अशा पद्धतीचा हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी अगदी अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे, कारण जो संघ ते जिंकेल तो संघ पुढल्या फेरीमध्ये जाईल, पण जो संघ ते हारेल त्याचं मात्र आव्हान ते संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही साइडकडनं चांगल्या पद्धतीचा प्रतिकार आता येथे अपेक्षित असणार आहे. पाहतो आपण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीला सज्ज होतोय संघाचा कर्णधार प्रज्वल ठाकूर. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रज्वल ठाकूर लास्ट इयरचा बेस्ट बॉलर आहे आणि यावर्षी तो संघाचा कर्णधार पद भूषवतोय. पाहूया कॅप्टन या नात्याने तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. तर आपण पाहतोय ऑपोजिट संघाकडून अर्थात स्मरणिका नौखारकडून सलामीची जोडी पाहायला मिळते. कमलाकर दादले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक्सप्लोजिव्ह बॅटर हसनैन कुरेशी. Umpire says, let's play, let's battle begin. Prajwal on the mark. पहिला चेंडू वरती आपण पाहतोय कमलाकरला चखवलंय आणि त्याच्यासाठी एक ट्रॅप लावला. या ट्रॅप मध्ये त्याला अडकवलं. कमलाकर जातो दी व्हेरी फर्स्ट बॉलला बॅक टू द पॉवर लाइन. बिग ब्लो, मोठा धक्का, मोठा हदरा. पुष्पा नाम फ्लावर्स ओपन क्रिकेट असलेल्या दोन्ही फॉर्मॅट मध्ये ज्याने खऱ्या अर्थाने या वर्षी अगदी खोऱ्याने धावा केल्यात असा थळगावचा सुपुत्र यश मात्रे पाहायला मिळतोय. यश मात्रेकडे आपण पाहिलं तर एक्सप्लोजिव्ह बॅटिंग करण्याची कॅपॅसिटी आहे. दुसऱ्या एंडला असलेल्या हसनैनकडे सुद्धा त्याच पद्धतीची क्षमता आहे आणि समोर सुद्धा आपण पाहतो एक वर्सटाईल गोलंदाज लेफ्ट हँडेड प्रज्वल ठाकूर पाहायला मिळतो, जो ओळखला जातो आपल्या लेफ्ट हँडेड कटर गोलंदाजीसाठी. आणि खऱ्या अर्थानं कटर्स ही त्याची स्पेशालिटी आहे. कटर्स वरती त्याचा चांगल्या पद्धतीचा कंट्रोल असतो. तोच प्रज्वल ठाकूरला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅट्समनच्या रडार पासून थोडा दूर ठेवायचा होता आणि त्याच कारणास्तव आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पंचांकडून इशारा आला, येस इट इज वाईट. पहिली धाव मात्र आपण पाहतोय धाव फलकावरती नोंदवली जाते. त्याचे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. P1 षटक आहे. पाहूया कशा पद्धतीने या षटकामध्ये परफॉर्मन्स होईल. ओहो, चांगली गोलंदाजी. याच्या बॅटमधनं फटका अगदी ताबडतोब पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह लागलं होतं अलोंग द कार्पेट. लॉंग ऑफ तैनात आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळे अर्थात आपण पाहतोय लॉंग ऑफ तिथे आहे आणि ते मात्र चांगल्या पद्धतीने तिथे मात्र चेंडू फील्ड केलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती कमलाकर बाद झाला, देन वाईट चेंडू आला, आता मात्र सिंगल आले. खऱ्या अर्थानं प्रज्वल ठाकूरच्या कामगिरीसाठी ओळखला जातो, त्याच पद्धतीची कामगिरी तो करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कर्णधाराने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि कर्णधार या नात्याने तो मात्र ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने कंप्लीट सुद्धा करतोय. ओहो, what excellent bowling by प्रज्वल ठाकूर. समोर आपण पाहतो अग्रेसिव्ह डावखुरा लेफ्ट हँडेड आहे आणि त्याला मात्र आपण पाहतोय पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. दोन्ही लेफ्ट हँडेड एकमेकांविरुद्ध आमने सामने पाहायला जरूर मिळतात, पण प्रज्वल ठाकूर यावेळी थोडासा सरस ठरतोय. ओहो, वन्स अगेन. पण हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांकडून वाईटचा इशारा आलेला आहे. वाईटमुळे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये एका धावेची ऍडिशन होते. 4 षटकांचा हा सामना आहे, सो नो डाऊट या मॅच मध्ये ऍटलीस्ट 50 प्लस जावं लागेल स्मरणिका नौखार संघाला. ओहो,
या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय हसनैन कुरेशी ब्रँडेड शॉट पाहायला मिळतोय. चेंडू आता सीमा रेषे पलीकडे हसनैनच्या बॅट मधनं येतोय. दैदीप मॅन देखणा दिमागदार षटकार. ओहो, यावेळी प्रज्वल ठाकूर आपल्या बोटांमधील जादू दाखवत असताना फलंदाजाला पूर्णपणे आपण पाहतोय संभ्रमात पाठणारा हा चेंडू पाहायला मिळाला. एक आपला स्टॉक चेंडू इथे टाकलाय गोलंदाज प्रज्वल ठाकूर याने. हसनैनला मात्र आश्चर्यचकित केलं. हसनैनला मात्र आपण पाहतोय सरप्राईज होतं हे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रज्वल ठाकूरने पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 9 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 1 टू गो. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणे शिल्लक. प्रज्वल ठाकूर विरुद्ध आपण पाहतोय दोन्ही लेफ्ट हँडेड पाहायला मिळतात. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगला जरूर आला. क्षेत्ररक्षण करताना थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्यामुळे आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केले, सिंगल घेतले. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 10 धावा धावफलकार पाहायला मिळतात. डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या गेलेली आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. चला रेवडा वॉरियर्स, चला टीम मीटिंग घेऊ नका. 6 मिनिटं झालेली आहेत. रेवडा वॉरियर्स, चला टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याला अजून खूप मॅचेस खेळवायचे आहेत. प्रज्वल ठाकूरचं षटक आपण पाहिलं अगदी संमिश्र स्वरूपाचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. सुरुवात दोन्ही संघांसाठी चांगली झालेली आहे. षटक क्रमांक 2 घेऊन पाहूया कोणता गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी येईल. रेवडंडा वॉरियर्स संघ आपण पाहतोय ऍडव्होकेट रोहित भोईर यांचा संघ, तर स्मरणिका नौकार संघ साई प्रसाद भगत यांचा संघ पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी येतो गोलंदाज सुजल लडगे, यंगस्टर पाहायला मिळतो. नवगावचा सुपुत्र जो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ज्याच्या वेळी संघाला विकेटची आवश्यकता असते त्या वेळी हा गोलंदाज विकेट प्राप्त करून देतो. त्याच्या समोर मात्र आपण पाहतो अगदी तगडा वान हसनैन कुरेशी, हार्ट हिटर पाहायला मिळतोय. पॉवर हिटर आहे. त्याच्या बॅटमधनं अगदी लांब लांबवर जे षटकार देत असतात. त्याच्या समोर सुजल लडगे पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. सुजल लडगेने गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये अगदी प्रभावी कामगिरी केली आणि खऱ्या प्रत्येक मैदानावरती उल्लेखनीय गोलंदाजी करत असताना आपली कामगिरीची दखल सर्व अलिबाग घेण्यास भाग पाडलेला आहे. तो सुजल लडगे पाहूया रेवडंडा वॉरियर्स संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चला मॅच फास्ट घ्यायची आहे. 7 मिनिटं झालेली आहेत. रेवडंडा वॉरियर्स क्विक. सुजल लडगेचा पहिला चेंडू भीम पंचांकडून मात्र आपण पाहतोय नोचा इशारा आलाय. सिंगल घेतल्या, डबलचा प्रयत्न, डबल कंप्लीट होणार का? येस इट इज. दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय अगदी वेगात कंप्लीट केले. व्हॉट अ फॅन्टास्टिक रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन द 2 प्लेयर्स. इथे मात्र आपण पाहतोय फ्री हिटचं लायसन असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा चेंडू वरती मुक्त संचार करायला मिळेल. तो फलंदाज हसनैन कुरेशी आला. पहिला चेंडू अगदी अतिरिक्त स्वरूपात खराब स्वरूपाची सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज सुजल लडगे द्वारा. हा चेंडू लेफ्ट केलेला आहे पण पंचांकडून इशारा आला. येस इट इज वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 14. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. त्यामुळे हसनैन कुरेशीसाठी एक लायसन असणार आहे. पाहूया या लायसनचा स्वीकार हसनैन कुरेशी कशा पद्धतीने करणार. अलिबाग प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधील एक सर्वाधिक मोठी ही प्रीमियर लीग आणि आपण पाहतोय या पर्व 4 मधील या स्पर्धेचा पहिला दिवस. हसनैन कुरेशीला आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्यूट जरूर केलाय. क्षेत्ररक्षक मात्र
तैनात आहे. सिंगल मिळते या चेंडूवरती. डबल सिंगलच्या आधारानं बॅटिंग करणारा संघ आपली धावसंख्या सेट करत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा टार्गेट येथे सेट करावं लागेल. यश आणि हसनैन दोन्हीही थळचे खेळाडू आहेत. आज मात्र आपण पाहतोय स्मरणिकलो नौखार या संघासाठी ते खेळतात. पाहूया दोन्ही खेळाडू कशा पद्धतीने कामगिरी करेल. यशला जो स्टार्ट मिळणं अपेक्षित होतं ना, तो स्टार्ट अद्यापर्यंत मिळाला नाहीये. यश थोडंसं अडखळत डगमगती सुरुवात त्याची अद्यापर्यंत पाहायला मिळाली. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा खराब पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती कंट्रोल अजिबात नाहीये. नियंत्रणात्मक गोलंदाजी होणं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी अपेक्षित असणार आहे. सुजल लडगेल आपण पाहतोय अगदी वारंवार तो मात्र चेंडू खराब टाकतोय, एक्स्ट्रा टाकतोय, स्वैर टाकतोय. समोर लेफ्ट हँडेड आहे आणि त्यामुळे गोलंदाजाला आपली लेंथ ठेवत असताना थोडा प्रॉब्लेम येतोय, इश्यू क्रिएट होतोय. इथे मात्र थोडासा गती कमी केली होती. चेंज ऑफ द पेस पद्धतीचा चेंडू सिंगल मिळते या चेंडूवरती. तसं पाहायला गेलं तर केवळ एक षटकार या इनिंग मध्ये आपण आतापर्यंत पाहिलाय, पण खूप सारे अवांतर चेंडू आपण पाहिलेत. त्यामुळे बॅटिंग करणारा संघ जाऊन पोहोचलेला आहे 17 या धावसंख्येपर्यंत. हसनैनची बॅट मात्र पूर्णपणे शांत पाहायला मिळते. त्याचबरोबरीने यश सुद्धा आपण पाहतोय शांत पाहायला मिळते. अगदी शांत संयमी या पद्धतीने धावा फलकावरती येत असताना पाहायला मिळतात. चांगला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्याने केलेली आहे आणि एक स्पेक्टॅक्युलर फुल हँडेड स्टनिंग कॅच त्याने टिपलेला. व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच. साठी तो ओळखला जातो. आज मात्र तो थोडासा लोअर ऑर्डरला बॅटिंगला आलेला आहे. नेहमी ऍज ओपनर आपण त्याला पाहत असतो. पाहूया आता तो चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येण्याचा त्याचा निर्णय कितपत लाभदायक ठरणार. सुजल लडकेचा पुढील चेंडू. ओहो, सुजल लडके आता ट्रॅक वरती येतोय. स्लोवर वन पद्धतीचा शॉर्ट ऑफ प्लेन स्वरूपाचा हा चेंडू फलंदाज विनोदला चकवा देणारा. दोन्ही खेळाडू नौगावचे पाहायला मिळतात. त्यामुळे दोन्ही संघांना दोन्ही खेळाडूंना आपण पाहतो एकमेकाचे कच्चे दुवे पक्के दुवे माहित आहेत आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी होते. सुजल लडके सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळी विनोदच्या बॅटमधनं फटकाला मोठा वॉर्निंग फॉर अंपायर डिसिजन. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाले. अँड येस लेडीज, इट्स अ फ्लॅट फ्युरियस फॅन्टास्टिक फॅब्युलस शॉट. आक्रमण चढवले. यावेळी एजंट टेकन, वन मोर विकेट डाऊन. महत्वाचा मोरा मात्र तंबूत परतवलाय सुजल लडकेने. प्राइज विकेट. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती एंटर्ड होतोय. एलिगंट लेफ्ट हँडेड मन फ्रॉम नौखार, शैलीदार बॅट्समन.
खऱ्या अर्थानं आपल्या क्लासिकल बॅटिंगसाठी ओळखला जाणारा आणि प्रत्येक वेळी संघर्षणीमध्ये असताना संघासाठी तारणहाराची भूमिका बजावणारा निमिष पाटीलला बॅटिंगला यश आणि निमिष असे दोन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात. यश अगदी खूप वेळापासून क्रीज वरती आहे, त्यामुळे यशला आता जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने ते मात्र खेळ करावा लागेल तर आणि तरच बॅटिंग करणारा संघ अर्थात स्मरणिका नौकार संघ चांगली धावसंख्या धाव फलकावरती ठेवू शकेल. ओव्हर नंबर 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये जयेश लट गोलंदाजीला आलाय. ओहो, सुंदर गोलंदाजी. रिवडंडा वॉरियर संघ मात्र आपण पाहतो अफलातून गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये रिवडंडा वॉरियर संघाने कमालीची अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. जयेश लट एक अंडररेटेड प्लेयर आहे. प्रत्येक लीग मॅच मध्ये आपण पाहतो जी मोठमोठे टुर्नामेंट अलिबाग मध्ये होत असते, या खेळाडूची भूमिका नेहमी निर्णायक असते. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये हा खेळाडू एक वेगळ्या पद्धतीने बॅटिंग करतो, गोलंदाजी करतो. दर्जेदार असतो पहिलो असा हा खेळाडू. याच्या बॅटमधना फटका चांगला जरूर आलाय, पण क्षेत्रशक्ती ती आहे, सिंगल मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावांसाठी चालू असलेली झगड, धावांसाठी चालू असलेले स्ट्रगल, धावांसाठी चालू असलेला संघर्ष, येथे आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. एनी हाव बॅटिंग करणाऱ्या संघाला 50+ जावंच लागेल तर आणि तरच ती सन्मानजनक धावसंख्या होऊ शकेल. निमिष पाटीलच्या खांद्यावरती सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी असणार आहे. एक्सपिरियन्स बॅटर या नात्याने निमिष पाटील पाहूया कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल. ओहो, धावा येत नाहीयेत. रिव्हर्स जरूर अटेम्प्ट केलाय. जयेश लट एक कल्पक त्याने गोलंदाजी करतोय. फलंदाजांना त्याने पूर्णतः जखडून ठेवले. मोठ्या फटक्या वाचून वंचित करणारी गोलंदाजी. धावा येत नाहीयेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जयेश लट या षटकामध्ये भन्नाट गोलंदाजी करतोय, तिखट मारा करतोय, भेदक मारा करतोय. दर्शनात्मक गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह, फील्ड प्रोटेक्शन आहे, फक्त सिंगल मिळते चेंडूवरती. धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन होईल आणि धाव फलकावर धावा लागतात 25 धावा. तिसरा षटक चालू आहे. या षटकाचा आपण विचार केला तर जयेश लटने केवळ 2च धावा खर्च केल्यात. जयेश लट मात्र आपण पाहतोय त्याच्यावरती संघनायकाने जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे ना, ती रिस्पॉन्सिबिलिटी चांगल्या पद्धतीने चालत असताना याच्या बॅटमधला फटकाला फुलातून डीप स्कोअर लागता बाहेर येतोय. गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि फायनली तो फटका आलाय. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने हा फटका आला आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण पाहतोय स्मरणिका नौकार संघ सुद्धा मॅच मध्ये येतोय. त्याला याच पद्धतीच्या फलंदाजीची अपेक्षा आहे. शेवटचा चेंडू हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. सिंगल मिळते या चेंडूवर. षटक क्रमांक 3 आलं संपुष्टात. 3 षटकाच्या खेळानंतर 32 धावा धावफलकावर लागल्यात. तिसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर एक षटकाचा अपवाद जर आपण सोडला ना तर उर्वरित चेंडूवरती जयेश लटने अत्यंत अफलातून गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने त्याने इम्प्रेस केलं. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय यश मात्र जो खेळाडू आहे, जो इन्फॉर्म बॅटर आहे, त्याला मात्र नावलौकिकाला साजेशी कामगिरी अद्यापपर्यंत करता आली नाहीये. रेवडंडा वॉरियर्स मित्रांनो, आपण इतका वेळ का घेताय? प्रत्येक वेळी आपण पाहतोय तुम्ही टीम मीटिंग घेतायत. आपल्याकडे टाइम ऑलरेडी कमी आहे. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीला येतोय गोलंदाज मयूर पाटील. पाहूया मयूर पाटील या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. मान फ्रॉम खुदे. पाहूया या गोलंदाजाकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याची कपॅसिटी आहे, क्षमता आहे, कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. आता त्याच्या समोर असणार आहे यश मात्रे. अलिबाग प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहतोय. छोटम शेट यांच्या स्वप्नातील स्पर्धा अलिबाग प्रीमियर लीग म्हणजे अलिबागचा वर्ल्ड कप. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये खेळायला मिळणं हे सुद्धा एक वेगळी गोष्ट असते आणि इथे येऊन परफॉर्मन्स सादर करणे खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी एक वेगळं चॅलेंज असतं. मयूर पाटील
गोलंदाजीला प्रारंभ करतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या पद्धतीने धावा येणं अपेक्षित होतं ना स्मरणिका नौकार संघाला, त्या पद्धतीने धावा आल्या नाहीयेत. त्यामुळे अंतिम षटकामध्ये स्मरणिका नौकार संघासाठी धावा येणार का हा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय की रेवदंडा वॉरियर्स संघ वॉरियर्स प्रमाणे या षटकामध्ये लढताना दिसेल. पहिला चेंडू मयुरियाचा. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. मिस टाइम कॅच होण्याची पॉसिबिलिटी. येस इट्स प्रज्वल आला डाऊन द बॉल. प्रज्वलच्या सॉफ्ट हँड मध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज होत बाद. मयूर पाटील मात्र आपण पाहतोय षटकाला अगदी चांगल्या पद्धतीने प्रारंभ करतोय. पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र यशला परतीचा रस्ता दाखवला. खूप मोठ्या फलंदाज बाद झालाय. नवीन खेळाडू केतन पाटील पाहायला मिळतो बॅटिंग करण्यासाठी. आल्या केतन पाटील फटका चांगला लगावतोय. टिप मिड विकेट रिचनला क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळतं. डबल सिंगलने ते काही चालणार नाहीये. येथे आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. मोठे फटके मारणार कोण प्रश्न इथे निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनसाठी एक वेगळं चॅलेंज निर्माण झालंय. गोलंदाजांनी मात्र फलंदाजांमध्ये धडकी भरवणारी गोलंदाजी केलेली आहे. ओहो सुंदर गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती मयूर गोलंदाजी करतोय. बॅट्समनला कोणतीही संधी देत नाहीये. बॅट्समनला रूम देत नाहीये. ऑपॉर्च्युनिटी देत नाहीये. आणि त्यामुळे आपण पाहतोय बॅट्समन अजूनही संघर्ष करतायत. आवश्यकता आहे ते 1 ते 2 मोठ्या फटक्यांची. मोठे फटके येत असताना पाहायला मिळत नाहीये. दबाव वाढलाय. दडपण वाढलंय. प्रेशर वाढलंय बॅटिंग करणाऱ्या संघावरती. ओहो व्हाट अ फिनॉमिनल बॉलिंग बाय मयूर पाटील. सुपर बॉलिंग. एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग परफॉर्मन्स बाय मयूर पाटील. आपल्या गोलंदाजीचा खल्लास मैदानावरती तो दाखवून देत असताना चला टॉस करण्यासाठी यायचंय. SD वॉरियर्स आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर. चला आपण टॉस करण्यासाठी यायचंय. अप्रतिम गोलंदाजी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बॅटिंग करणारा बॅट्समन केतन पाटीलला जखडून ठेवलंय. मोठ्या फटक्यावरून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी. केवळ 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं आणि तेच ड्रीम वर्क आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळाले ते गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. अंतिम चेंडूवरती निमितच्या बॅटमधनं आलेला आहे शानदार चौका. लवकर यायचंय. नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध सामना होणार आहे तो SD वॉरियर्स. तर प्लीज आपण दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेच समोर यायचंय. वेळेचं बंधन आहे. आपण लगेच तयार होऊन मैदानात रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच तुमची लगेच खेळवली जाईल. आपण लगेच या ठिकाणी टॉससाठी यायचंय. कॅप्टन लवकर या. SD वॉरियर्स आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर 39 धावा डिफेन्स करायच्या आहेत. या 17 मध्ये काय करण्यासाठी घेऊन जातोय संतोष मिडबावकर सर यांच्याकडे.
तुम्हाला आतापर्यंत प्रत्येक संघाने ज्याने टॉस जिंकला त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बहुतेक रिझल्ट जे पहिल्या फेरीचे झाले त्या पहिलं फलंदाजी करणारे संघच विजयी झाले. तरी देखील त्याच निर्णयांवर अवलंबून बघूया थर्ड टाइम लकी होतोय का. एक कर्णधार की ज्याच्यामध्ये खूप क्षमता आहे, मात्र सकाळच्या दिवशी तारीख बदलली आहे, त्याचा खेळ देखील बदलेल का. आणि ज्या वेळेला खूप अपेक्षा असतात एखाद्या खेळाडूवर त्याचं ते एक्स्ट्रा दडपण असतं, कारण लोक वाट बघतात की तो कधी फेल होईल आणि ज्यावेळी तो कमबॅक करेल तो कमबॅक देखील तितकाच दैदिप्यमान असणार आहे. बघूया या चेसकडे जाऊया. छोटंसं टार्गेट आहे आणि बऱ्याच वेळा छोट्याशा टार्गेटमध्ये सगळ्यात मोठी मनोरंजन, सगळ्यात मोठ्या मॅचेस तयार होतात. 1983चा वर्ल्ड कपचं लक्षात घ्या, 183 धावा डिफेंड करायच्या होत्या, अगदी सगळ्यांची तयारी होती, मात्र चित्र पालटलं. बघूया या सामन्यात तसं होतंय का. ओ पहिला चेंडू, बैठक शॉट, फर्स्ट बॉल, सिक्सर. तेवीस चेंडू आणि 33 धावा. मिस टाइम शॉट, ब्युटिफुली टेकन. रिव्हर्स कप पद्धतीने घेतलेला एक महत्वाचा झेल डीजे. विकेट मिळाल्यानंतर सेलिब्रेशन होतंय आणि त्याचसोबत नैराश्य देखील दिसतंय ते फलंदाजाच्या चेहऱ्यावर. म्हणजे प्रत्येक इमोशन इथे आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा प्रत्येकासाठी किती महत्त्वाची आहे आपल्याला त्यांच्या रिॲक्शन्सवरून लक्षात येते. पूर्ण वर्षभर वाट बघतात आणि ही स्पर्धा त्यांच्या गावातील प्रत्येक खेळाडू, प्रत्येक लहान खेळाडू, प्रत्येक सिनियर सिटीजन किंबहुना गावातील प्रत्येक व्यक्ती बघत असणार आहे. What a shot down the ground, flat long. It is a beautiful shot into the wideish long on region. Starts with a boundary. डावखुऱ्याचा फलंदाज जात नाही तोपर्यंत डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाला बोलवत नाही. सुरेख गोलंदाजी, रिले कॅच, युतीचं सरकार, ब्रिलियंटली टेकन. सेकंड विकेट डाऊन. करणं गरजेचं असतं. एखाद्या वेळेस जर कॅच हातातून निसटली तर दुसऱ्या खेळाडूने अलर्ट राहणं गरजेचं. चेंडू रेकोशिएट झाला, बाउन्स झाला आणि वेगळ्या वेगाने आला तरी देखील तो सुरेख टिपला तो दुसऱ्या खेळाडूनी. अतिशय सुरेख रिले कॅच.
एक चौकार एक विकेट, एक चौकार एक विकेट, 30 मालिका. इनफॅक्ट षटकार विकेट, चौकार विकेट, 10 धावा आणि 2 फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. इतक्या सोप्या कॅचेस सुटल्या. या अगोदरच्या मॅच मध्ये दिगंबरची कॅच सुटली आणि दिगंबरनी अक्षरशः पिसं काढली गोलंदाजांची. आणि जर तुम्ही अशा कॅचेस सोडल्या तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. छोटंसं तुमच्याकडे भांडवल दिलंय आणि त्या भांडवलाला तुम्हाला अगदी सांभाळून वापरायचं असते. एखादी महिला महिन्यातले शेवटचे 8 दिवस 7 दिवस त्या 500 रुपयात पण काढते. आपल्याला 50,000 दिले तरी आपण एका आठवड्यात संपवून टाकतो. त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. सुरेख फलंदाजी, चांगला फटका. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार नाही, स्मार्ट पण येस नो आणि शेवटी योग्य तो कॉल. धावसंख्या झाली ती आता 1 का षटका अखेर 2 गडी बाद 12 धावा. इक्वेशन काय आता बघा, 18 चेंडू आणि 27 धावा. षटका मागे 9 धावा जमवायच्यात आणि कॅचेस जर अशा सोडल्या तर अगदी कठीण होणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. थोडीशी घाई करा. ज्या वेळेला आपल्यासाठी एक नाजूक फरक असतो. क्रिकेटमध्ये मोमेंटम शब्द खूप महत्वाचा असतो. इंग्रजीत सगळेजण म्हणतात मोमेंटम मोमेंटम. मोमेंटम म्हणजे नेमकं काय, ज्यावेळी आपले 2-3 चेंडू चांगले गेले ना, त्यानंतर जर क्षेत्ररक्षण करणारा संघ अधिकचा वेळ घेतला ना, की समोरचा फलंदाजाला वेळ मिळतो आपल्या मॅच मध्ये परत येण्यासाठी. लवकर त्याच पुढच्या चेंडूवर चौकार षटकार लागतो. ज्यावेळी आपली वेळ चांगली असते ना, अजिबात वेळ फुकट घालवायची नसते. आपला वेळ लगेच गोलंदाजी करून घ्यायची असते. धावसंख्या झाली आहे ती 12 आणि दोन्ही फलंदाज बघा शेवटच्या चेंडूवर ज्या पद्धतीने सिंगल काढला त्या पद्धतीने लक्षात येते की फलंदाज स्मार्ट आहे. तो वाट बघणार आहे चांगल्या चेंडूची की त्या चेंडूला डिफेंड करेल आणि वाट लावणार आहे एखाद्या चेंडूची की ज्याच्यावर तो चौकार षटकार मारू शकेल. तर वाट पाहून वाट लावायची वेळ आली आहे. सकाळची वेळ आहे. मात्र ही मॅच अशी आहे की त्यांना पुढच्या फेरीत घेऊन जाण्यासाठी एक स्टेप जवळ घेऊन जाईल. एखादा संघ घरी जाणार आहे, एखाद्या संघाचं चॅलेंज अजूनही जिवंत राहणार आहे. बघूया आता कोणता संघ असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम होतोय, मात्र यावेळेला एजनी लागून गेलाय. चेंडू अतिशय लांब षटकाराकरिता. ताकद बघा, चेंडू बॅटच्या एजला लागून सुद्धा इतका सुरेख टोलावलाय त्या फलंदाजांनी. काय पॉवर होती. पुन्हा एकदा अंडर एज गोलंदाजी चांगली बघा. चेंडू हात वळवतोय गोलंदाज. याला प्रॉपर द्वंद्व मिळतात. एक चांगला फलंदाज आणि त्याच्यासमोर गोलंदाजी करणारा एक कल्पक गोलंदाज. म्हणजे बॅट्समन आणि बॉलर मध्ये समान कॉन्टेस्ट, एक प्रॉपर कॉन्टेस्ट. चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी. एक हातभर फिरवणारा गोलंदाज आणि एक तितकाच चांगला टेम्परमेंट असलेला फलंदाज. 16 चेंडू आणि 21 धावा. व्हॉट अ शॉट, फ्लॅट लॉंग. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर रिजन साठी. आणखीन एक जबरदस्त षटकार. Yes, thank you so much. Deep into the crease and it was beautifully played. Chance hai. 6 and a wicket. DJ.
न्यू बॅट्समन अक्षय अतिशय विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे आणि टेक्निक आहे, टेम्परमेंट आणि भरपूर पॉवर आहे या फलंदाजामध्ये. ऑफस्टमच्या खूपच बाहेर वाईड घोषित केलं आणि ज्यावेळी असा फलंदाज एखादा स्ट्राईकवर येतो ना त्यावेळी वेगळं दबाव प्रत्येक गोलंदाजावर असते. एक चांगला गोलंदाज जो चेंडू चांगला फिरवतोय पण त्याच्या समोर पॉवर हाऊस बॅट्समन आहे अक्षय. सुरेख गोलंदाजी, चेंडू पॅटर्न बॉटम एजला लागून गेलाय, अगदी वेगात निघून जातोय. मात्र समीकरण काय इथे बनते बघूया आपण. समीकरण आहे ते 13 चेंडू आणि 13 धावा. सुरेख फटका, व्हॉट अ शॉट इनटू द कव्हर्स ऑल अलोंग द कार्पेट. अप्रतिम, सुपर्ब, क्लासिकल कव्हर ड्राइव्ह. डीजे was beautifully played. What a crisp cover drive that was. One of the best shots in the cricketing textbooks. Generally cover drive front foot ला खेळताना विराट कोहली अतिशय अप्रतिम वाटतो. गॅरी सोबर्स एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह खेळाय. त्याचसोबत डेव्हिड गावर म्हणून एक इंग्लंडचे बॅट्समन होते, त्यांचा कव्हर ड्राईव्ह अप्रतिम होता. सौरव गांगुली देखील कव्हर ड्राईव्ह खेळायचे पण एक वेगळ्या पद्धतीने. अतिशय पॉवर पॅक कव्हर ड्राईव्ह हा. धावा किती जमवायचे आहेत? धावा जमवायचे आहेत आता फक्त 9. 12 चेंडू आणि 9 धावा. आव्हान अगदी सोपं आहे, मात्र इथे एखादा गोलंदाज हिरो ठरू शकतोय का? मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जातोय का? आता तोच एक यक्ष प्रश्न आहे. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेल्यानंतर काहीही घडतं. सध्या तरी खूप सोपं इक्वेशन आहे. What a shot! This is long, big, beautifully pulled into the mid-wicket region. अप्रतिम pull shot. षटकार अति सहज. सेट मॅच अप्रतिम पद्धतीने सामना संपवतोय. षटकार त्यानंतर चौकार. अभिनंदन रेव द वॉरियर्स.